Hello everyone, my name is Aishwarya Sabre and today we are going to discuss about composite ट्रान्सफॉर्मेशन. तर आपण आज बघणार आहोत कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय आहे. यामध्ये आपण बघणार आहोत रोटेशन अबाउट ॲन आर्बिट्ररी पॉईंट. आपण आज बघणार आहोत रोटेशन परफॉर्म करायचं आहे आपल्याला एका आर्बिट्ररी पॉईंट भोवती. तर ते करण्यासाठी काय काय स्टेप्स आहे हे पण आपण त्याच्यात बघणार आहोत. To do rotation of an object about any selected arbitrary point P1, x1, y1, following sequence of operation shall be performed. सपोज तो पॉईंट आहे P1, त्याचे कोऑर्डिनेट्स आहे x1, y1. हा आपला काय झाला आर्बिट्ररी पॉईंट आहे आणि त्याच्या भोवती आपल्याला ऑब्जेक्टचं रोटेशन परफॉर्म करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण फर्स्ट स्टेप काय करणार आहोत. फर्स्ट स्टेप आपण परफॉर्म करणार आहोत ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशनमध्ये काय करणार आहोत. ट्रान्सलेट ॲन ऑब्जेक्ट सो दॅट आर्बिट्ररी पॉईंट P1, x1, y1 इज मूव टू कोऑर्डिनेट ओरिजिन. आपण काय करणार आहोत. आपला जो काही रँडम पॉईंट आहे आर्बिट्ररी पॉईंट आहे तर ह्या पॉईंटवर आपला जो ऑब्जेक्ट आहे तर तो ऑब्जेक्ट जो आहे तो आपण ओरिजिनला काय करणार आहोत शिफ्ट करणार आहोत. कोणत्या ऑपरेशनचा यूज करून तर ट्रान्सलेशन या ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून आपण काय करणार आहोत. आपला जो रँडम पॉईंटवर आर्बिट्ररी पॉईंटवर जो ऑब्जेक्ट आहे तो ओरिजिनला शिफ्ट करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर काय करणार आहोत रोटेशन ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत. रोटेट ऑब्जेक्ट अबाउट ओरिजिन. आपलं ऑब्जेक्ट ओरिजिनवर आल्यानंतर आपण त्याच्यावर रोटेशनचं ऑपरेशन काय करणार आहोत परफॉर्म करणार आहोत. मग आपला ऑब्जेक्टवर रोटेशनचं ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर आपला जो काही रोटेटेड ऑब्जेक्ट आहे तो आपण काय करणार आहोत मग पुन्हा ट्रान्सलेट करणार आहोत. कुठे ट्रान्सलेट करणार आहोत ओरिजिनल पोझिशनला. ओरिजिनल पोझिशन म्हणजे त्या जो काही आर्बिट्ररी पॉईंट होता त्याची जी मूळची जी जागा होती तिथं तो पुन्हा ऑब्जेक्ट आपण काय करणार आहोत शिफ्ट करणार आहोत. ते करण्यासाठी पुन्हा आपण कोणतं ट्रान्सफॉर्मेशन यूज करणार आहोत तर ट्रान्सलेशन हे ट्रान्सफॉर्मेशन यूज करणार आहोत. मग त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण काय केलं आहे दोन ट्रान्सफॉर्मेशनचा यूज केला आहे. कोणते दोन ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सलेशन आणि रोटेशन. तर इथे एक सिक्वेन्स आपण बघितली आहे. पहिले ट्रान्सलेशन केलं मग त्या ऑब्जेक्टवर रोटेशन ऑपरेशन परफॉर्म केलं आणि रोटेशन ऑपरेशन परफॉर्म झाल्यानंतर तो ऑब्जेक्ट जो आहे रोटेटेड तो आपण त्याच्या ओरिजिनल प्लेसला काय केला आहे शिफ्ट केला आहे. तर याला काय म्हटलं जातं कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन असं म्हटलं जातं. ते कसं आपण डिफाईन करू शकतो बघा. हिअर टू डू वन ऑपरेशन वी आर डूइंग द सिक्वेन्स ऑफ 3 ऑपरेशन्स सो इट इज कॉल्ड ॲज कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन ऑर कॉन्कॅटिनेशन. आता आपल्याला इथं मूळ किती ऑपरेशन परफॉर्म करायचं होतं एक. कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं होतं रोटेशनचं. हे ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी आपण किती ट्रान्सफॉर्मेशनची सिक्वेन्स यूज केली 2 ट्रान्सफॉर्मेशन. त्याच्यातलं जे ट्रान्सलेशन आहे हे किती वेळा यूज केलं 2दा यूज केलं. ही एक काय झाली आहे तयार सिक्वेन्स तयार झाली. पहिले ट्रान्सलेशन यूज करून काय केलं ऑब्जेक्ट ओरिजिनला शिफ्ट केला त्याच्या आर्बिट्ररी पॉईंटपासून. मग त्याच्यावर रोटेशनचं ऑपरेशन परफॉर्म केलं आणि नंतर रोटेट झालेला जो ऑब्जेक्ट आहे तो त्याच्या ओरिजिनल पॉईंटला ओरिजिनल प्लेसवर पुन्हा काय केला आहे शिफ्ट केला आहे ट्रान्सलेशनचा यूज करून. तर ही जी सिक्वेन्स आहे एक ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी सिक्वेन्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं जातं. त्याला काय म्हटलं जातं कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन असं म्हटलं जातं. तर आप कन्सिडर करूया की आपल्याकडे रँडम पॉईंट आर्बिट्ररी पॉईंट आहे P1 त्याचे कोऑर्डिनेट्स आहे x1 आणि y1. ह्याच्या भोवती आपल्याला काय करायचं आहे तर रोटेशनचं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. मग फर्स्ट स्टेप काय आहे ट्रान्सलेट P1 टू ओरिजिन. P1 हा जो पॉईंट आहे तो कुठे आपण ट्रान्सलेट करणार आहोत शिफ्ट करणार आहोत तर ओरिजिनला त्याची जागा नेणार आहोत. त्याच्यानंतर काय करणार आहोत तर रोटेट करणार आहोत. तिथे रोटेशन ऑपरेशन परफॉर्म होणार आहे आणि त्याच्यानंतर काय करणार आहोत ट्रान्सलेट बॅक टू P1. रोटेट झालेला जो ऑब्जेक्ट आहे तो पुन्हा कुठे ट्रान्सलेट करणार आहे P1ला. इक्वेशन फॉर दिस कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स फॉर्म इज ॲज फॉलोज. मग कसं लिहिणार आहे बघा.
पी डॅश इज इक्वल्स टू ट्रान्सलेशन मॅट्रिक्स x1 y1 हे काय झालं त्याचं ट्रान्सलेशन फॅक्टर आर थिटा म्हणजे एवढा तो रोटेट होणार आहे, थिटा हा अँगल आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा तो ट्रान्सलेट होणार आहे त्याच्या ओरिजिनल प्लेसला. -x1 आणि -y1 हे काय झाले ट्रान्सलेशनचे फॅक्टर झाले. तर मग कसं लिहिलं बघा आपण, पी डॅश हा ट्रान्सलेशनचा होमोजिनियस कोऑर्डिनेटसाठीचा मॅट्रिक्स. ठीक आहे, 1 0 x1 0 1 y1 0 0 1. इथं x1 आणि y1 काय आहेत तर tx आणि ty हे काय ट्रान्सलेशन फॅक्टर आहे. म्हणजे इथं x1 आणि y1 काय सांगतायत की किती डिस्टन्सने तुमचा ऑब्जेक्ट ओरिजिनला शिफ्ट होतोय. तर डिस्टन्स जे आहे ते आहे x1 आणि y1. त्याच्यानंतर हा तुम्ही जो काही ऑब्जेक्ट आहे तो रोटेट करणार आहात, तर त्या रोटेशनचा हा काय झाला मॅट्रिक्स. cos थीटा मायनस साइन थीटा 0 साइन थीटा cos थीटा 0 0 0 1. हा मॅट्रिक्स कसा येतो हे तुम्ही बघू शकता, रोटेशनमध्ये आपण बघितलं आहे ते. त्याच्यानंतर पुन्हा आपण जो रोटेटेड ऑब्जेक्ट आहे तो ओरिजिनल प्लेसला मूव्ह करतोय, तर त्याच्यासाठी इथे ट्रान्सलेशन बॅक होतं आहे म्हणून इथे त्यांचं साईन काय आलं आहे निगेटिव्ह आलं आहे. 1 0 -x 0 1 -y1 सॉरी इथे x1 यायला पाहिजे काय मग 1 0 -x1 0 1 -y1 0 0 1. x1 आणि y1 ची जी व्हॅल्यू असणार आहे तीच याची व्हॅल्यू असणार आहे. ट्रान्सलेशन फॅक्टर तेवढा शिफ्ट होणार आहे, म्हणजे जो जेवढा तो आला आहे पहिले ओरिजिनवर तेवढाच आणि तो पुन्हा काय केला जाणार त्याच्या ओरिजिनल प्लेसवर जाण्यासाठी मूव्ह केला जाणार आहे. आणि x y आणि 1 हे झालं आपलं इक्वेशन. पुन्हा सांगते इक्वेशन, पी डॅश इज इक्वल्स टू 1 0 x1 0 1 y1 0 0 1. हा मॅट्रिक्स आहे ट्रान्सलेशन मॅट्रिक्स. त्याच्यानंतर आपण कोणती स्टेप परफॉर्म केली रोटेशन. तर हा आहे कॉस थिटा मायनस साइन थिटा 0 साइन थिटा कॉस थिटा 0 0 0 1. हा झाला रोटेशन मॅट्रिक्स. आणि आपण पुन्हा ट्रान्सलेशन बॅक केलं आहे ना त्याच्यासाठीचा हा मॅट्रिक्स 1 0 -x1 0 1 -y1 0 0 1 आणि x y आणि 1. हे झालं तुमचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन. कशाचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन तर कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशनसाठीचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन. इथं त्यांनी दिलं आहे बघा, हिअर x1 y1 आर कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट p1 and hence translation factors tx and ty we want to move p1 to origin. x1 and y1 are x and y distances to p1 and hence it is a translation factor. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे की x1 आणि y1 काय आहेत तर tx आणि ty आहे. म्हणजे तुमचा जो आर्बिट्ररी पॉईंटपासून ओरिजिनमध्ये शिफ्ट होण्यासाठीचं जेवढं डिस्टन्स आहे ते काय आहेत असतं तुमचं ट्रान्सलेशन फॅक्टर tx आणि ty. तर त्याच्या ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या काय आहे x1 आणि y1 आहे. त्याच्यानंतर इथे तेच इक्वेशन सिम्प्लिफाय केलं आहे. इथे आपल्याकडे किती मॅट्रिक्स आले आहे 1 2 3 आणि 4. ह्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर तुम्हाला हा मॅट्रिक्स भेटतो. मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर तुम्हाला हा मॅट्रिक्स भेटतोय कॉस थिटा मायनस साइन थिटा x1 इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा प्लस y1 साइन थिटा कॉस थिटा y1 इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा ब्रॅकेट कंप्लीट मायनस x1 साइन थिटा 0 0 1 x y आणि 1. हा झाला तुमचा कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशनसाठीचा मॅट्रिक्स. इट इज डेमॉन्स्ट्रेटेड इन फॉलोइंग फिगर. आत्ता आपण जे काही एक्सप्लेनेशन बघितलं आहे, ज्या काही स्टेप्स बघितल्या आहे त्या इथं तुम्हाला या फिगरवरनं क्लिअर होतील. हा आपला ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे. हा आपला आर्बिट्ररी पॉईंट आहे p1, ठीक आहे. हा पॉईंट आहे, हा आपला ऑब्जेक्ट आहे आणि ह्या पॉईंटभोवती आपल्याला हा ऑब्जेक्ट काय करायचा आहे रोटेट करायचा आहे. मग आता हा पॉईंट रोटेट करण्यासाठी फर्स्ट स्टेप काय होती ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन काय करतं ट्रान्सलेशन ह्या पॉईंट जो आहे आपला आर्बिट्ररी पॉईंट, तर ह्या पॉईंटवरून आपला जो ऑब्जेक्ट आहे तो ओरिजिनला काय करतो शिफ्ट करतोय ट्रान्सलेट करतोय. मग इथं बघू शकता तुम्ही फिगर बी मध्ये
की तुमचा जो आर्बिट्ररी पॉईंटवरचा जो काही ऑब्जेक्ट होता तो कुठे शिफ्ट झाला आहे, ओरिजिनला शिफ्ट झाला आहे. इथे कोणतं ऑपरेशन परफॉर्म केलं आहे तुम्ही, ट्रान्सलेशन ऑपरेशन. आता इथे ओरिजिनला आल्यानंतर इथे काय होणार आहे, त्याच्यासोबत रोटेशन होणार आहे ओरिजिन भोवती. मग इथं या ऑब्जेक्टवर रोटेशन ऑपरेशन आपण परफॉर्म केलं आहे, अँगल थिटा एवढं रोटेट केलं आहे आपण त्याला, आणि हा आपला काय झाला, रोटेटेड ऑब्जेक्ट आहे. हा रोटेटेड ऑब्जेक्ट आपल्याला भेटला आहे, म्हणजे सेकंड ऑपरेशन परफॉर्म केलं आपण रोटेशनचं. आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा हा जो ऑब्जेक्ट आहे रोटेट झालेला तो त्याच्या ओरिजिनल प्लेसला काय करायचा आहे, शिफ्ट करायचा आहे. मग इथे बघू शकता तुम्ही, हा जो ऑब्जेक्ट हा त्याच्या ओरिजिनल प्लेसला काय केलं आहे, आपण शिफ्ट केला आहे युजिंग ट्रान्सलेशन ऑपरेशन. हे ओरिजिनल बघा कसं होतं. त्याच्यानंतर आफ्टर फर्स्ट ट्रान्सलेशन P1 टू ओरिजिन झाल्यावर कसं झालं, कुठे आला तो, ओरिजिनला आला. नंतर आफ्टर रोटेशन ओरिजिनला त्याच्यावर काय केलं, रोटेशन ऑपरेशन परफॉर्म केलं आहे, आणि त्याच्यानंतर ट्रान्सलेशन ऑपरेशनचा यूज करून पुन्हा त्याला त्याच्या ओरिजिनल प्लेसवर शिफ्ट केलं आहे. हे झालं तुमचं कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन, रोटेशन अबाउट अँड आर्बिट्ररी पॉईंट. थँक्यू.